अरे यश, हा हे वकील काका गेले का ऑफिसला? नाही, त्यांनी तर घरी ऑफिस सुरू केले. अच्छा. का रे? नाही ते काम होतं माझं. अच्छा, काका आहेत ऑफिस मध्ये, जा तू भेट त्यांना. हो. चल ठीक आहे. चल, बाय. बाय. काय ऋषा, असं काय बसलास? एवढं मग खाणार का? नाही रे, तूच खा. किती खातो रे तू? कंटाळ येत नाही का तुला? अजिबात नाही, पण तू वडापाव का नाही खात? काहीतरी झालंय, सांग काय झालं? अरे तोंडावर वारा का वाढलेत? कोणाच्या तोंडावर 12 वाजलेत? ऋषी, काय झालं? माझे आई बाबा मला वेळच देत नाही. सकाळी काम, रात्री काम, आणि बोलायला गेलं तर नंतर बोलू, एवढंच. आईला मग तुला तुझ्या आई बाबांना भेटा अपॉइंटमेंट बुक करावं लागेल बहुतेक. हा? मी आता ठरवले, मला माझ्या आई बाबांपासून वेगळं व्हायचंय. काय वेगळं व्हायचंय? आता तू काही नवीन आई बाबा मागवणारस की काय? नाही, मी वकील काकांकडे जाणार आहे. ऋषी, वकील काकांकडे जायची खरंच गरज आहे? हो. मला पण घेऊन चला सोबत, वाटत काहीतरी खायला मिळेल. ए श्याम्या, कधीतरी पोटाला आराम दे. आराम हाराम हे काव्याजी, तुझ्याकडे काय आहे का खायला? हो आहे ना, 2-4 लाता आणि बुक्क्या देते. तुझं काय चाललंय? चल आता. वकील काका, बच्चा लोग, तुम लोग मेरे ऑफिस में क्या कर रहे हो? वो मेरे दोस्त को काम है, मैं उसके साथ आया है. वो हे ऋषा, यापेक्षा जास्त हिंदी येत नाही मला, बोल की तूच. वकील काका, तुम्हाला मराठी येत नाही का? मराठी येतं ना. अरे मी MP चा असलो तरी काय झालं, मी बरीच वर्ष महाराष्ट्रात राहिलो ना, तर मराठी तर आलंच पाहिजे. तर काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? वकील काका, माझे आई बाबा मला वेळच देत नाही. मला त्यांच्यापासून वेगळं व्हायचंय. अरे बापरे, असं आहे का? पण बाळा, असा कुठलाही कायदा नाही आहे की ज्याच्यामध्ये मुलांना आई वडिलांपासून वेगळं राहता येतं, कळलं का? मग मी काय करू? तुझं नाव काय म्हणालस? ऋषी. ऋषी. ऋषी बाळा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. तू एक काम कर, तू तुझ्या आईवडिलांशी बोल, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कर. हां, त्याच्यानंतरही ते तुझ्याशी नाही बोलले तर मग त्यांना माझ्याकडे घेऊन ये, मी त्यांना समजावून सांगेन. ठीक आहे? हो, ठीक आहे. मैं उसको वही सांग रहा था. चल रे. I'm so sorry, sir. This was supposed to happen yesterday, but due to lack of resources, I could not able to do this. I'll try to do it ASAP, sir. आई, आई,
ऋषी थांब ना रे, दिसत नाही तुला महत्वाची मीटिंग सुरू आहे ते? जा जाऊन बाबांशी बोल. या बाबा. सॉरी सर. या बाबा ऋषी माझा कॉल सुरू आहे, आपण नंतर बोलायचं का? saying that yeah, by end of the day we will try to complete it, sir. Yeah, I'm so sorry. Yeah, I बोलला असेल का रे तो? नाही माहित. बोलायला पाहिजे. हा, किती उशीर लागेल त्याला यार. इथं आपण किती उशीर झालं वेट करतो. त्याच्या आईबाबांनी त्याच्याकडे काय बोलतोय ते ऐकायला तरी बघितलं असेल का? हा ना. हे आला. ए ऋषा, बोललास का रे? मी बोलायचा खूप प्रयत्न केला पण दोघेही ऐकत नाहीये. आता तुम्ही दोघं थांबा. आता बघा श्याम्या काय करतोय ते. ए बाबा, काय करू नको, गोंधळ घालून ठेवशील प्लीज. मी आणि गोंधळ कधीच नाही. नको ना अरे. तुम्ही थांबा. श्याम्या थांब. अहो, श्याम्या अरे श्याम्या थांब. श्याम्या ऐक. श्याम्या अरे यार श्याम्या प्लीज थांब. अरे थांब. श्याम्या ऐक ना जरा, ऐक प्लीज, जाऊ नको. अरे काय करतोय? दिसत नाही महत्वाची मीटिंग सुरू आहे ते? सॉरी काकू, हे मी मुद्दामून नाही केलं, पण तुम्ही ऋषीने वेळ कधी देणार? ओ शट अप, जा जाऊन तुझं काम कर, मूर्ख कुठला. अरे दे तो मोबाईल इकडे. अरे तुम्ही कुठनं आले? माझं काम सुरू होतं. काय बोलला मग अशी तो? अहो ते का. अहो काका त्याचं जाऊ द्या. अहो काका ऋषी नेहमी आमच्या जवळ येऊन रडत असतो. त्याला नेहमी असं वाटतं की तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवावा, त्याला बाहेर फिरायला न्यावं. इतर पालक आपल्या मुलांना बाहेर फिरायला नेतात, जेवायला नेतात, आपल्या मुलांसोबत वेळ घालवतात. तुम्ही यापैकी त्याला काहीच देत नाही. तो तुमच्याकडे कसलाच हट्ट करत नाही. त्याला फक्त तुमचा वेळ हवाय. अगे काव्या का काय? तर तुम्ही शिकवणार का आम्हाला? आम्ही आमच्या मुलाशी कसं वागायचं ते? नाही काका, ते नाही. अरे तुम्ही बाहेर व्हा, माझं काम सुरू आहे. लगेच बाहेर व्हा. काका मी माझ्या मित्रासाठी बोल. अरे बाहेर व्हा, तुम्हाला कळतंय का? बस उद्या मी आई बाबांना वकील काकांकडे घेऊन जाणार. हा हॅलो वकील काका, उद्या मी आई बाबांना घेऊन येतोय. मला त्यांच्यापासून वेगळं व्हायचंय. नमस्कार वकील साहेब. बसा. बोल ऋषी.
काय म्हणणं आहे तुझं? माझी काही मोठी मागणी नाही वकील काका. जर माझ्या आईबाबांना माझ्यासाठी वेळ नसेल आणि त्यांच्यापासून वेगळं होण्यासाठी अशी कायद्यात तरतूद नसेल तर मी अनाथ आश्रमात राहायला तयार आहे. म्हणजे त्यांना त्यांचं काम करता येईल आणि माझं डिस्टर्बही नाही होणार. हो ना आई बाबा? ऋषी, नाही जावं लागणार तुला अनाथाश्रम. आम्हाला आमची चूक कळाली. प्लीज आम्हाला माफ कर. आई, चुकलं का ग माझं? मला कोणतेही महागडे गिफ्ट नकोय. मला कुठे फिरायला नेलं नाही तरी चालेल. मला माझ्या आवडीचं खाऊ नाही मिळालं तरी चालेल. पण मला फक्त माझे आई बाबा हवेत आणि त्यांचा वेळ. शिवाळा, अरे हे सगळं आम्ही तुझ्याकरता करत होतो, पण मला कळतंय तुलाच वेळ जायचं राहून गेलं. वकील साहेब सॉरी, पण आता मात्र आम्ही आमची चूक सुधारू. ठीक आहे. काय होतं, अनेकदा बरेच पालक अशी चूक करतात. नाही, त्यांच्या मुलांना फक्त त्या पालकांचा वेळ हवा असतो. माझ्याही बाबतीत अशी घटना घडली आहे. मध्ये म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी मी आणि माझी मिसेस एका केसमध्ये अडकलो होतो आणि बराच वेळ आमचा त्याच्यामध्ये गेला आणि आमचं माझ्या मुलाकडे दुर्लक्ष झालं. आणि अशी काही घटना घडली की आमचा मुलगा, मी बोलवतो त्याला, वरुण वरुण ये ये बेटा. हा माझा मुलगा वरुण. आम्ही त्या केसमध्ये इतकी बिझी झालो की याच्याकडे वेळ द्यायला वेळच नाही मिळाला आणि मग तो आता ॲबनॉर्मल झाला. काय पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांचे मित्र कोण आहेत, ते कुठल्या मित्रांसोबत असतात. शिवाय मुलींना सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. त्यांना गुड टच बॅड टच या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. कसं आहे, राजमाता जिजाऊंनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ दिला नसता आणि त्यांना चांगले संस्कार दिले नसते तर कदाचित आपल्याला असा राजा मिळाला नसता. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आजकालच्या स्त्रियांनी राजमाता जिजाऊंचे जे संस्कार आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते अंमलात आणून आपल्या मुलांना धडे द्यावेत, त्यांच्यावर संस्कार करावे, तरच आजची पिढी घडेल. कळलं? ठीक आहे, तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना, बस यातच सगळं आलं. आय होप आता तुम्ही ऋषीला वेळ द्याल. हो ना? बस, धन्यवाद. चालेल, येतो. ओके, थँक्यू. जा बेटा, जा. आजचा पूर्ण दिवस फक्त आपल्या ऋषीसाठी. खरंच? आणि रोज 1 तास फक्त कुटुंबासाठी. खरंच? खरं म्हणजे काय, प्रॉमिस. म्हणजे आता पार्टी आणि लॉंग ड्राईव्ह. तुला फक्त पार्टी आणि खाणं एवढंच सुचतं. हा, आणि काव्याजी, मैत्री टिकवायची असेल तर पोट भरलेलं हवं आणि पोट भरायचं असेल तर खायला हवं. काय काका, देताय ना पार्टी? हो शामराव, तुम्हाला खायला पण मिळेल. हा चला जायचं का फिरायला? मग चला रे, बसा गाडी. चला.